पिंपरी चिंचवड हे वेगानं विकसित होणारं औद्योगिक आणि IT केंद्र म्हणून ओळखलं जाणारं शहर आहे. शहरात रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरू असते, तर महामार्गांवर दिवस रात्र प्रचंड वर्दळ असते. अशा परिस्थितीत बार रेस्टॉरंटमधून बाहेर पडणारे मद्यपी चालक रस्त्यांवर मोठा धोका निर्माण करतात. मात्र या चालकांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांकडे केवळ 21 ब्रीथ अॅनालायझर उपस्थित असल्याने पोलीस यंत्रणेसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. साहित्य कमी असलं तरी वाहतूक विभागानं विशेष मोहिमा राबवून मागील 8 महिन्यात 3004 मद्यपी चालकांना पकडले. प्रत्येक प्रकरणात अल्कोहोलचं प्रमाण कायदेशीर मर्यादेपेक्षा अधिक आढळलं असून दंड, न्यायालयीन प्रक्रिया आणि परवाना निलंबनाची कडक कारवाई करण्यात आली आहे. दारू हा मेंदूच्या कार्यक्षमतेवर, दृष्टीवर आणि समन्वयांवर परिणाम करतो. वाहनाचा वेग नियंत्रणात राहत नाही आणि अपघातांची शक्यता वाढते. देशातील 10 पैकी 1 अपघात मद्यपी चालकांमुळे होतो, असं पोलिसांचं निरीक्षण आहे. पिंपरी चिंचवड सारख्या गर्दीच्या शहरात हा धोका अधिक वाढल्याचं स्पष्ट झालंय. शहरातील विस्तार, महामार्गांचे जाळे आणि वाहतुकीची वाढती तीव्रता पाहता सध्याची 21 उपकरणं अपुरी असून किमान 2-3 पट अधिक ब्रीथ अॅनालायझर उपलब्ध झाल्यास अनेक धोरणात्मक ठिकाणी प्रभावी नाकाबंदी करणं शक्य होईल.